Welcome to Neeti Katha Kids. अर्णवला त्याचे खेळणे खूप आवडत होते. त्याचे एकही खेळणे तो कोणासोबत वाटून घेत नसे. त्याच्या खोलीतले सारे खेळ तो एकटाच खेळायचा. एक दिवशी अचानक त्यांच्या घरी मामाची मुलगी मीरा आली. आईने अर्णवला सांगितले की मीरा त्याच्या खोलीत राहणार आहे. अर्णवला लगेच काळजी वाटली. माझ्या खेळण्यांचे काय होणार? मीरा खोलीत येण्याआधीच अर्णवने त्याची आवडती लाल गाडी कपाटात लपवून ठेवली. मीराने जेव्हा खोलीत पाहिले तेव्हा तिला थोडेसे रिकामे वाटले आणि अर्णवला पण थोडे विचित्र वाटले. अर्णव स्वतःच खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला मजा येत नव्हती. मीराने त्याला बोलण्याचा प्रयत्न केला, पण अर्णवने तिला दुर्लक्ष केले. त्याला एकटेपणा वाटू लागला. अर्णवने बांधलेला मोठा मनोरा अचानक कोसळला. तो खूप निराश झाला. त्याला तो एकट्याने पुन्हा बांधता येत नव्हता. मीराने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच विचारले, मी मदत करू का? अर्णवने मीराच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात प्रेम आणि मदत करण्याची इच्छा दिसली. त्याला आईचे शब्द आठवले, आम्ही पाहुण्यांसोबत प्रेम आणि आदराने वागले पाहिजे. त्याला जाणवले की एकटे खेळण्यापेक्षा सोबत खेळण्यात जास्त मजा आहे. अर्णवने मीराकडे पाहून हसले आणि म्हणाला, हो, चल आपण मिळून बांधूया. त्याने लगेच कपाटातून त्याची लाल गाडी बाहेर काढली आणि मीराला दिली. आता अर्णव आणि मीरा खूप आनंदाने खेळू लागले. त्यांनी मिळून अनेक खेळ खेळले आणि त्यांना खूप मजा आली. अर्णवला समजले की प्रेम आणि आदराने पाहुण्यांचे स्वागत करणे म्हणजेच प्रेम दाखवणे होय. Like, share and subscribe for more stories.